नमस्कार शेतकरी बंधूंनो, देशी कुक्कुटपालनामध्ये आज आपण कोंबडीसाठी शेड उभारणी हा विषय पाहणार आहे। जेव्हा आपण देशी कोंबडी पालन मोठ्या प्रमाणात करण्याचे ठरवतो त्यावेळेस आपल्यासमोर महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे कोंबडीसाठी शेड उभारणी। कोंबडीसाठी शेड उभारणीसाठी सर्वप्रथम आपल्याला शेडसाठीची जागा निवड हा विषय महत्त्वाचा आहे। जागा निवडीसाठी आपण आपल्या परिसरातली उंचवट्यावरची जागा निवडावी, जेणेकरून इथे कुठल्याही प्रकारचे पाणी वगैरे साचणार नाही। त्याचबरोबर ही जागा जी आहे ती रोडच्या जवळपास असणे गरजेचे आहे, जेणेकरून पोल्ट्रीसाठी लागणारे सर्व साहित्य आपण शेडवर व्यवस्थितरित्या पोहोचू शकतो। त्याचबरोबर इथे लाईटची आवश्यकता असणे गरजेचे आहे, याचीसुद्धा शेडमध्ये महत्त्वाची गरज असते। एक वेळा जागेची निवड झाली की त्यानंतर आपल्याला शेडचा विषय येतो। तर याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला शेडची दिशा पाहणे गरजेचे आहे। जी जागा निवडली आहे त्या जागेवर आपण शेडची दिशा ही लांबी शेडची जी आहे ती आपल्याला पूर्व पश्चिम अशी ठेवायची आहे। त्याचबरोबर एक वेळा जागेची निवड झाली की त्यानंतर आपण शेडची पायाभरणी करून बाकी शेडचे काम सुरुवात करू शकतो। शेड बांधणीमध्ये प्रामुख्याने 3 विषय येतात। त्यामध्ये पहिला जो आहे तो शेडचा खालचा बांधकामाचा भाग, त्यानंतर दुसरा जाळीचा भाग आणि तिसरा छताचा भाग। पहिला भाग जो आहे तर साधारणतः आपल्याला जमिनीपासून वर बांधकाम करून घेणे गरजेचे आहे व त्यानंतर मध्ये आपल्याला भराव भरणं गरजेचे आहे। मध्ये जेव्हा आपण भराव भरतो त्यानंतर त्याच्यावर 1 ते 1.5 फुटाची भिंत आपल्याला भरावावर असणे गरजेचे आहे आणि या 1 ते 1.5 फुटाच्या भिंतीवर साधारणतः 7 ते 8 फुटाची जाळी बसवणे अपेक्षित आहे। त्याचबरोबर छत हे आपण सिमेंट पत्रे, लोखंडी पत्रे किंवा प्लास्टिक या तिन्ही गोष्टी वापरून छत बनवू शकतो। आणि शेड बांधणी झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कोंबडी खाद्य भांडे आणि पाणी भांडे याप्रमाणे व्यवस्था करावी लागेल। तर अशा पद्धतीने शेड बांधणी आपण करू शकतो। धन्यवाद।